विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग भरती 2026 मध्ये नवीन जे अपडेट आहे त्यामध्ये आता नवीन 2 परिपत्रक आले आहेत. त्यामधलं आपण माहिती पाहूयात. आता तुम्ही पाहू शकता की हे जे पहिले परिपत्रक आहे त्यामध्ये विषय जो आहे तो आरोग्य विभागातील पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी नियमित क्षेत्र कर्मचारी आरोग्य कर्मचारी, आरोग्य निरीक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आणि आरोग्य पर्यवेक्षक या संवर्गाच्या पदोन्नतीची प्रक्रिया भागत म्हणजे यांचे जे प्रमोशन होणार आहे त्याबद्दल हे परिपत्रक आहे. आणि यामध्ये पुढील पाहू शकता की आपण महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी महासंघ छत्रपती संभाजीनगर या संघटनेने निवेदन या कार्यालयास प्राप्त झाले आहे. संदर्भ क्रमांक 1 नुसार आपले कार्यालय नियुक्ती प्राधिकारी आहे. यास्तव संदर्भ क्रमांक 2 चे निवेदन पुढील योग्य त्या उचित कारवाईसाठी आपल्या कार्यालयास वर्ग करण्यात येत आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, यामधील ज्यावेळेस यांची पदोन्नती प्रक्रिया पूर्ण होईल तर ही पदे रिक्त होऊन ह्या जागा देखील आपल्या आरोग्य भरतीमध्ये ऍड होतील. आता तुम्ही दुसरे परिपत्रक पाहू शकता. आता हे 24 जुलै 2026 परिपत्रक आहे. आता यामध्ये तुम्ही पाहू शकता की विषय जो आहे तो आहे आरोग्य सेवा आयुक्तालय व अधिपत्याखालील कार्यक्रम प्रमुखांचा मंजूर आकृतीबंधानुसार संस्थानिहाय पदांची माहिती सादर करण्याबाबत. आता आकृतीबंध सादर करण्याबाबत हे परिपत्रक आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने विभागाकडील संस्थानिहाय पदांची माहिती लोकलेखा समितीत सादर करायची आहे. आता ही जी माहिती आहे ती लोकलेखा समितीत सादर करावी लागेल. तरी शासन निर्णय दिनांक 16/2/2024 नुसार उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळे ज्या पदांचे नियुक्ती प्राधिकारी आहेत त्या सर्व गट क व गट ड तांत्रिक अतांत्रिक पदाची आकृतीबंधानुसार माहिती सोबतच्या विवरणपत्रक अ व क मध्ये देण्यात यावी. यामध्ये राज्यस्तरीय उदाहरणार्थ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, अवैद्यकीय आरोग्य अधिकारी, त्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक, अवैद्यकीय आरोग्य पर्यवेक्षक, त्यानंतर अवैद्यकीय आरोग्य 6 या पदांचा समावेश न करता इतर सर्व पदांची माहिती द्यावी. आता बाकीचे पद ऍड होतीलच, पण हे माहिती आता समावेश न करता दिला आहे, पण हे देखील पदे भरली जातीलच. त्यानंतर जिल्हा हितोपाधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय व प्रादेशिक रुग्णालय यांनी त्यांच्याकडील पदांची माहिती उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळाकडे सादर करावी. उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ व कार्यक्रम प्रमुख कार्यालयाने सदरील माहिती एकली संकलित करावी. त्यानंतर बघा, सदर माहिती ही लोकलेखा समिती सादर करायची असल्याने आपल्या कार्यक्रम सदनातील आकृतीबंधातील मंजूर भरलेली व रिक्त पदांची अचूक अद्ययावत माहिती समक्ष अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने सोबतच्या विविध नमुन्यात या कार्यालयास दिनांक 25/6/2026 पर्यंत सादर करण्याची दक्षता घ्यावी. म्हणजे 24 तारखेला हे परिपत्रक आले आणि 25 तारखेला लगेच सादर करण्याची दक्षता घ्यावी असे सांगितले आहे. म्हणजे लवकरच आरोग्य भरती आपली होणार आहे. तर जे विद्यार्थी अभ्यास करताय त्यांनी अभ्यास जोमाने चालू राहू द्या आणि अशाच प्रत्येक अपडेटसाठी फॉलो आणि शेअर करा. राजगुरू मंत्राला धन्यवाद.